स्वागत आहे। त्यांच्यावर हल्ला केलाय, तुम्ही त्यांचं स्टुडिओ तोडलेला आहे, ही उत्तर देण्याची पद्धत नाही। तुम्ही म्हणजे बाळासाहेब ठाकरे नाही, लक्षात, बाळासाहेब ठाकरेंबरोबर तुम्ही स्वतःची तुलना करू नका। तुम्ही अत्यंत चिल्लर लोक आहात, हे मी परत सांगतो। त्याच्यामुळे तुम्ही कायद्याच्या बाबतीत जर काही भूमिका घेणार असाल तर तुम्ही ती घ्यावी, जरूर घ्यावी। आणि कुणाल कामरानं महाराष्ट्रात येऊ नये किंवा इकडे जाऊ नये, तुम्ही कोण ठरवणार? तुम्ही त्याचा मर्डर करणार आहात का, खून करणार आहात का? ते जाहीर करा आम्ही त्याचा खून करतोय म्हणून। हे जे दाऊद इब्राहिमनं किंवा त्या वेळेला जेव्हा भाडोत्री गुंड पोचण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट किलर्स नेमले होते पैसे देऊन, तसे सगळे कॉन्ट्रॅक्ट किलर्स आहेत ते राजकारणातले। पैसे आहेत, उद्या यांच्याकडे पैसे नसतील तर हे सगळे त्यांचे कॉन्ट्रॅक्ट किलर्स आहेत, ते दुसऱ्या पक्षात जातील, अजित पवार गटामध्ये असतील किंवा भाजपकडे असतील किंवा शिंदेकडे असतील। हे सगळे भाडोत्री गुंड आहेत। ज्या दिवशी सत्ता बदले तेव्हा आमच्या दारामध्ये बाहेर उभे असतील। दे ऑल आर कॉन्ट्रॅक्ट किलर्स। मी तुम्हाला सांगतो, आम्ही यांना ओळखतो, कधी काळी ह्याने आमच्यासाठी सुद्धा काम केलेलं आहे। कुणाल कामराला पाय ठेवू द्यायचा नाही असं जे म्हणतायत, त्यांनी प्रशांत कोरटकर विषयी काय भूमिका घेतली? राहुल सोलापूरकर मोकळाच आहे ना अजून। हे सगळे जे गुंड आहेत, हे आपल्या नेत्याच्या स्मृतीविषयी एवढे उड्या मारतायत, त्यांनी प्रशांत कोरटकर विषयी काय भूमिका घेतली? राहुल सोलापूरकर सोडून द्या। बेळगाव मध्ये मराठी माणसांवर हल्ले झाले गेल्या महिनाभरामध्ये। आमची शिवसेना, मूळ शिवसेना कोल्हापुरात आणि बेळगावात आंदोलन करते। शिंदेचे हे लोक ज्यांनी स्टुडिओ तोडला कुणाल कामराचा, त्यांनी बेळगाव प्रश्नावर परवा 8 दिवसापूर्वी काय भूमिका घेतली मला सांगावं ना। आमचे जिल्हा प्रमुख, आमचा तालुका प्रमुख, आमचे शिवसैनिक, त्यांना अटका झाल्या। तुम्हाला कुणाल कामराची पडली आहे, तुम्हाला उमर खालिदची पडली आहे, धंदे बंद करायचे।